नमस्कार. आजचा ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे. शेअर मार्केटचं तर मी गोष्टी सांगते, त्याबद्दल कायच नाही. पण आज म्हटलं मी जे एक गोष्ट करते ते तुम्हाला सांगावे म्हणून म्हटलं. हे दिसतंय का तुम्हाला? नाव नसतं ते कुठं दिसतंय तुम्हाला? मी सांगते. द सायकॉलॉजी ऑफ मनी, म्हणजे पैशाचं म्हणे संपत्ती, लोभ आणि सुख याविषयी सर्व काळ घ्यावेत असे धडे. मॉर्गन हाउसेल यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि अनुवाद जयंत कुलकर्णी यांनी केलेला आहे. आणि प्रत्येकांजवळ असायलाच हवे असे पुस्तक, छोटे ज्ञान आहे त्याच्यामध्ये. तर मी पण सांगते, खरंच पुस्तक हे तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा, प्रत्येकाने वाचावं असं हे पुस्तक आहे. कारण या पुस्तकात सांगितलेलं आहे की गरिबीतला गरीब माणूस म्हणजे अगदी जवळवाला पण कसा एक शेअर होल्डर होऊ शकतो आणि त्यासाठी त्याने काय केलं. किंवा एक जपानसारखं देश युद्धाच्या वेळेस काय झालं की ज्याच्यामुळं ते युद्ध हरले. ह्या अशा बऱ्याच गोष्टी, म्हणजे एक छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही पैसा, संपत्ती, लोभ ह्या सर्व गोष्टीला तुम्ही प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे, किती कोणता प्राधान्यक्रम. आणि अत्यंत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इथे सांगतात की संत ज्ञानेश्वरी किंवा संत ज्ञानेश्वरी, भगवद्गीता ही आपल्या घरात देवघरात असायलाच पाहिजेत. हो, त्याबद्दल माझं दुमत नाही आहे, खरंच ते असायलाच पाहिजेत. ती आपली संस्कृती आहे, ती जपलीच पाहिजेत. पण त्याचबरोबर हे पुस्तक हे पण खरंच असायला पाहिजेत आपल्या घरामध्ये. कारण काय माहिती आहे का, पैशाचं मानसशास्त्र ज्याला कळालं ना त्याने जग जिंकलं असं मी म्हणते. खरंच मला पण लेट झालं हे पुस्तक म्हणजे घ्यायला, खूप लेट आलं पुस्तक असं मी म्हणते. हे पुस्तक माझ्याकडे ॲक्च्युली 10 वर्षापूर्वी असतं तर आजची जी मी आहे ती खूप वेगळी असते. म्हणजे मी नाही पण सांगू शकतो, पण ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे, ठीक आहे, तब नाही तो अब से असं म्हणूया. आणि मी तुम्हाला सांगितलं पण असतं म्हणजे स्पष्टीकरण, पण मला काय असं वाटतं की मी स्पष्टीकरण सांगण्यापेक्षा तुम्ही हे पुस्तक घ्या, गिफ्ट करा तुमच्या आवडत्या व्यक्तीला आणि तुम्ही पण नक्की वाचा. कारण यामध्ये ही जाहिरात वगैरे नाही आहे या पुस्तकाची, तसं काही नाही आहे, हे काय प्रमोशन वगैरे हा प्रकार नाही आहे, हा डोक्यातून आधी काढून टाका. एक मला भावलं आणि मला असं वाटलं की माझे जे फॉलोअर्स आहेत, माझे जे फॅन फॉलोविंग आहे यूट्यूबवरची, यांना पण या गोष्टी कळायला पाहिजेत. सो दॅट मी हे तुम्हाला सांगत. तर नक्की पुस्तक घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.